पांढरी शुभ्र पारंपरिक पद्धतीची मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची बर्फी म्हणजेच ओल्या नारळाची वडी जी महिनाभर टिकते. कमी साहित्य, सोपी पद्धत आणि नारळाचा अस्सल स्वाद. सणाच्या ताटात प्रसाद म्हणून असो किंवा पाहुण्यांसाठी गोडधोड म्हणून नारळाची वडी हमखास बनवली जाते. चला तर मग नारळी पौर्णिमेचा हा पारंपरिक गोडवा घरच्या घरी बनवूया. बऱ्याच वेळा ओल्या नारळाच्या वड्या या कडक होतात आणि वयोवृद्ध व्यक्ती मात्र त्या खाऊ शकत नाहीत. म्हणून ही योग्य पद्धत वापरा आणि वड्या बनवा. अगदी छान खुसखुशीत होतील, जरासुद्धा कडक होणार नाहीत. त्यासाठी एक मोठ्या आकाराचा ओला नारळ घेतला, तो फोडून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि नारळातली करवंटी वेगळी करायची आहे. नारळातल्या करवंट्या कशा वेगळ्या करायच्या आणि डेसिकेटेड कोकोनट कसं बनवायचं याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. यामुळे वेळ वाचतो, कामही सोपं होतं. वड्या छान पांढरे शुभ्र व्हाव्यात म्हणून पाठीकडचा जो काळसर भाग असतो तो मात्र काढून टाकायचा आणि खोबऱ्याचे हे तुकडे करून घ्यायचे. जर तुम्ही खोबरं खवून घेणार असाल तरीसुद्धा काळसर भाग मात्र घ्यायचा नाही, नाहीतर वडीचा रंग बदलतो, वडी काळसर होते. सगळ्या खोबऱ्याचे हे तुकडे करून घेतले. पण जर तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये करणार असाल तर तुकडे करण्याची अजिबात गरज नाही. आता केलेले हे काप लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मिक्सरवरनं हा किस करून घेताना थोडासा रवाळच ठेवायचा. त्यासाठी मिक्सर काही सेकंदासाठी चालू करायचं, बंद करायचं. असं करूनच हा किस करून घ्यायचा आहे. फूड प्रोसेसर असेल तर अगदी 1 मिनिटात तुम्ही हे काम करू शकता. किस करताना फार बारीक करायचा नाही, म्हणजे अगदी पेस्ट नको, तर थोडासा रवाळ हवा. हे बघा, असा जर किस असेल तरच वडी ही खायला चांगली लागते आणि परफेक्ट वडी तयार होते. आता जो काही किस तयार करून घेतला आहे तो मात्र एखादी कप किंवा वाटीने मोजून घ्यायचा. आधीच खोबऱ्याचे जे काप आहे ते मोजून घेऊ नका, नाहीतर अंदाज चुकतो. तर इथे 1.5 कप खोबऱ्याचा किस झाला आहे, म्हणजे साखरेचं प्रमाण योग्य घेता येतं. पण त्याआधी ज्या ताटात किंवा ट्रेमध्ये वड्या थापून घेणार आहोत त्याला थोडंसं तेल किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं. त्यामुळे वड्या थंड झाल्या की पटकन डिमोल्ड होतात, ताटाला चिकटणार नाही. आता वड्या बनवायच्या तर एका पॅनमध्ये मी पाऊण कप साखर घेतली. 1.5 कप आपला नारळाचा किस आहे, त्यासाठी पाऊण कप साखर पुरेसी आहे. अर्धा कप यामध्ये पाणी घालायचं आणि साखरेचा आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे. वड्या जर जास्त गोड हव्या असतील तर पूर्ण 1 कप साखर वापरू शकता. 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर हा पाक चांगला शिजवून घेतला की मग यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे. साखरेचा पाक तयार होण्यासाठी 6 ते 7 मिनिटं तरी लागतात, त्यामुळे घाई गडबड अजिबात करू नका. पाक बनवताना गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा. 5 मिनिटं हे शिजवून घेतलं. एकदा बघूया, अजून साखरेचा एकतारी पाक तयार झालेला नाही. पुन्हा 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घेतलं. आता मात्र साखरेचा अगदी परफेक्ट असा पाक तयार झाला आहे. एक तार तयार होते म्हणजे हा पाक तयार झाला. पाक व्यवस्थित असेल तर वडी ही अगदी परफेक्ट तयार होते. आता या पाकामध्ये लगेचच हा खोबऱ्याचा किस घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. साखरेचा पाक हा एकतारीच ठेवा, त्यापेक्षा कमी शिजवू नका, नाहीतर हे मिश्रण शिजण्यासाठी जास्त वेळ लागेल. 4 ते 5 मिनिटं हे चांगलं शिजवून घेतलं. पण नारळाची वडी खायला अजून चविष्ट लागावी म्हणून यामध्ये 2 मोठे चमचे मिल्क पावडर घातली आहे किंवा डेअरी व्हाईटनरही वापरू शकता. आणि जर नसेलच तर तुम्ही दुधावरची मलाई किंवा थोडंसं दूधसुद्धा यामध्ये घालू शकता. आता पुन्हा आपल्याला हे 4-5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत ते कोरडं होत नाही. ओला नारळ असतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच असतं आणि हे मिश्रण शिजण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 मिनिटं तरी लागतात. पण ते सतत हलवत राहायचं, नाहीतर खालून लागेल आणि नारळाच्या बर्फीचा रंग मात्र बिघडेल. आता हे मिश्रण आपण 7 मिनिटं तरी चांगलं शिजवून घेतलं. हलकंसं कोरडं झालं आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं. तूप घातल्यामुळे वडीला छान चकाकी येते आणि लवकर डिमोल्डसुद्धा होते. आता हे मिश्रण बघा, अगदी कोरडं झालं आहे, अजिबात पॅनला चिकटलेलं नाही. पण तरीसुद्धा वड्या बनवण्यासाठीचं मिश्रण तयार झालं आहे की नाही हे बघताना हातावर असा गोळा करून बघा. हाताला हे मिश्रण अजिबात चिकटलेलं नाही, म्हणजे अगदी परफेक्ट आपलं वडीसाठीचं मिश्रण तयार झालं. गॅस बंद करायचा. लगेचच तूप लावलेल्या या ताटामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आणि वड्या थापून घ्यायच्या. तुम्हाला पांढऱ्या शुभ्र वड्या नको असतील, अगदी रंगीबेरंगी नारळाच्या वड्या हव्या असतील तर यामध्ये खाण्याचे रंग वापरून वेगवेगळ्या रंगाच्या नारळाच्या वड्यासुद्धा बनवू शकता. एकसारख्या या वड्या थापून घेतल्या, पण गरम असतानाच थापा, म्हणजे त्या व्यवस्थित थापल्या जातात. एकदा का थंड झाल्या की वड्या व्यवस्थित थापल्या जात नाही.
10 मिनिटं हे हलकंसं थंड झालं की आता मात्र याच्या वड्या करायच्या आहे. लहान मोठ्या ज्या आकारात हव्या त्या आकारात याच्या वड्या करून घ्यायच्या, पण मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं. अगदी गरम असताना वड्या करू नका, नाहीतर त्या व्यवस्थित होत नाहीत. आता या थोड्याशा मोठ्या आणि चौकोनी आकारात वड्या करून घेतल्या आहेत. वड्या करून झाल्या की मग यावर ड्रायफ्रुट्स घालायचे. आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता या वड्या पूर्ण थंड होण्यासाठी कमीत कमी 2.5 ते 3 तास तरी लागतात. पण अगदीच घाई गडबड असेल तर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही वड्या थंड करून घेऊ शकता. वड्या थंड झाल्या आहेत आणि त्या डिमोल्ड केल्यानंतर बघाल तर अगदी पांढऱ्या शुभ्र अशा या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या मऊसूत नारळाच्या वड्या तयार झाल्या. महिनाभर टिकणारा आणि बनवायला अगदी साधा सोपा मोजक्या साहित्यात तयार होणारा असा हा गोडाचा पदार्थ. नैवेद्याच्या ताटात प्रसाद म्हणून असो किंवा पाहुण्यांसाठी गोडधोड झटपट होणारी नारळाची वडी, ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.